होतो ही खूप जमेची बाब आहे की अगदी आपला सुपुत्र मैदानावरती खेळतोय आणि त्याला पाठबळ देण्यासाठी त्याचे जर का पिताश्री येत असतील तर हे खूप मोठं पाठबळ आहे, कारण आम्ही पिताश्रींना पाहून कित्येकदा क्रीडांगण सोडलीत. टीमची धावसंख्या आहे 2, 2 बाद 2. मुकपे टीम. भूषण साठी पारितोषिक आले. मोहनदादा सोनावळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आले. धन्यवाद. भूषण हे कॅश प्राइज आपण मॅच कंप्लीट झाल्यानंतर घेऊन जायचे. रोशन तयार. रोशनचा हा चेंडू हुक करायचा होता. पंच इशारा करतायत की हा स्वैर चेंडू. नितेश भोईर मला असं वाटतं पंचांच्या भूमिकेत आहेत आणि वैभव थेर लेग अंपायरला. पहिला वाईड रोशनचा. धावसंख्या 3 मुकपे टीमची पिंपलोलीच्या अगेन्स्ट. आडव्या बॅटने फटका खेचला मिड विकेटला. एक धाव या चेंडूवरती फक्त मिळेल. याखेरीज काहीच नाहीये. डायगोनल बॅट शॉट आपण पाहिला. टीमची धावसंख्या झाली ती 4. प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेचं खरं वैशिष्ट्य आहे. हे 7वं पर्व आहे आणि 7व्या पर्वामध्ये देखील दुसऱ्या रात्रीमध्ये हा तुडुंब प्रतिसाद प्रेक्षकांचा. हा चेंडू फुलटोस आणि डायरेक्ट हिट होता. प्रयत्न करत होता यष्टीरक्षक, परंतु नो +1 अशा 2 धावा. या अतिरिक्त धावा मात्र श्री गणेश मुकपे टीम वरती जो दबाव प्रस्थापित झाला होता तो दबाव हटवण्यामध्ये थोडं सहाय्य करतील. फ्री हिटचा चेंडू असेल. नेक्स्ट बॉल. धावसंख्या झाली ती 6. लॉस ऑफ 2 विकेट. नेक्स्ट मॅच असेल छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ अगेन्स्ट ममदापूर. खूप चांगला फटका वाऱ्याच्या सहित लगावलेला हा जाणता राजाच्या अगदी ध्वजा पताकाला मात्र जाऊन भिडतोय हा चेंडू. 6 धाव्यांसाठी षटकार. ऑन द राईज ऑन द टोज गोलंदाजाच्या बाउन्स वरती चढून मनोज कदमनं लगावलेला हा नेत्रदीपक षटकार. 6 धावा मिळत आहेत. टीमची धावसंख्या झाली ती आता 12. हळूहळू कमबॅक करतोय. जे एक्स्ट्राज तुम्ही दिल्या होत्या त्या एक्स्ट्राजनं थोडा दबाव हटला आणि आता दबाव हटल्यानंतर मनोज कदमच्या बॅटमधून एक चांगला फटका आला. षटकार. इथे उसळी जास्त घेतले चेंडूनं. पंच इशारा करतायत हा वाईड चेंडू. अतिरिक्त उसळी मात्र घेतले चेंडूनं. धावसंख्या झाली ती आता 13. या षटकामध्ये जवळजवळ 2 वाईड चेंडू 1 नो चेंडू. रोशननं एक्स्ट्राच दिल्यात. भूषणनं आपलं षटकामध्ये अवघ्या 2च धावा दिल्या होत्या 2 विकेट घेत. बॅकफुटला जाऊन चेंडू ढकलतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. दिशा दिली चेंडूला. 1 धाव फक्त मिळणार मनोज कदमला. मनोज आता डाव सावरतोय या टीमचं. 14 धाव संख्या झाले. मुकपे टीम फलंदाजी करते आणि त्यांच्या विरोधात आहे ती जाणता राजा पिंपळोली. कट करायचं होतं वैभवला, परंतु हा चेंडू समजला नाही. थोडाफार अचानकपणे थोडासा बाउन्स मिळाला या चेंडूला. यष्टीरक्षकाने त्याचं काम केलं. आणखी एक डॉट चेंडू. ज्ञानेश्वर आणि भास्कर बाद झाल्यानंतर थोडं टेन्शन आहे या टीम वरती. सावरतायत दोन्ही फलंदाज डावाला. हवेत चेंडू पाहूया क्षेत्ररक्षक पोचेल का. जिकरीचे प्रयत्न झाले परंतु 2 धावा दोन्ही फलंदाज इथे कंप्लीट करतायत. धावफलक मात्र जाऊन पोचेल 16 वरती. 16. काल शिवशक्ती कडाव संघ मात्र टॉप 4 मध्ये दाखल झालाय. कौशल गुरवनं विकेट हॅट्रिक घेतली. अभि देवगरेनं काल चमकदार कामगिरी केली. बॉलिंग बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये खूप चांगली कामगिरी केली अभिनं.
कल्पेश साळुंखेने देखील खूप चांगली बॅटिंग केली काल. स्विंग एंड मिस, टप्पा पडल्यानंतर थोडं वळण घेतलं रोशनचं आणि यष्टीरक्षक त्याची चोख भूमिका बजावतोय. डॉट चेंडू फेकण्यात यश मिळत आहे ते गोलंदाजाला. 2 ओव्हर कंप्लीट झाल्यात. पॉवर प्लेच्या षटकांचा समाप्त झाला इथे खेळ आणि धावसंख्या धावफलकावरती आहे ती मात्र 16. 16. लॉस ऑफ 2 विकेट. व्हॉलेंटियर्स बॅट घेऊन जायचे डगआउट मधून. बॅट्समनला बॅट हवी आहे. पाहुणे या मंचावरती उपस्थित आहेत. यावर्षी आचारसंहितेमुळे रिस्ट्रिक्शन्स आहेत. डीजे नाहीये, आवाजाचं पाबंदी आहे, थोडे लिमिटेशन्स आहेत आचारसंहितेमुळे. पंच बघा इशारा करतायत की जास्त वेळ घेऊ नका, मीटिंग घेऊ नका, गोलमेज परिषदा भरवू नका. लवकरात लवकर आपली इनिंग 25 मिनिटांच्या अवधीमध्ये मात्र कंप्लीट करा. सोनावळे साहेबांकडून भूषणला पारितोषिक आलं होतं 500 रुपयांचं. मोहनदादा सोनावळे त्यानं खूप चांगलं षटक हाताळलं. 2 आघाडीचे फलंदाजांना बाद केलं. आता तोच मला असं वाटतं गोलंदाजी मार्कवरती पुनश्च येतोय. खूप चांगल्या ट्रॉफीज, ड्रॅगन फ्लायज म्हणून या ट्रॉफींना ओळखण्यात येतं. गोल्डन प्लस मरून या ट्रॉफीचा कलर. चमकदार ट्रॉफीज आहेत. 16 धावसंख्या धावफलकावरती 8च्या सरासरीनं खूप विलंब होतोय. गोलंदाज तयार. सुभाष सोनावळे उर्फ तांबे निकनेम आहे या गोलंदाजाचं, फसवा गोलंदाज. अकुटप्याचा हा चेंडू हुक करतोय. बॅटची कडा घेतले. चेंडू चाललाय डिफाईन लेगला. क्षेत्ररक्षक पाठमोरा पाठलाग करतोय परंतु हा चेंडू निघून चाललाय डिफाईन लेग मध्ये. आणखी एक मनोज कदमच्या बॅट मधून संघर्षमय चौकार. 20 धावसंख्या आता धावफलकावरती आहे. मॅच मध्ये हळूहळू आता मुकपे टीम शिरकाव करताना दिसते. पहिल्या षटकामध्ये ज्या भूषण भोईरनं मॅच वरती पकड मजबूत केली होती ती आता ढिली करायला सुरुवात केली कारण मनोज कदमच्या बॅट मधून आता धावा येत आहेत मुकपे टीम साठी. सुभाषचा हा चेंडू पंच इशारा करतायत हा स्वैर मारा. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाणार. धावसंख्या 21-21. तिसरी ओव्हर चालू आहे. सर्व क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित झालेत या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी. आजची ही दुसरी रात्र. सुभाष तयार. समोर मनोज बॅकफुटला जाऊन चेंडू पुल करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू थांबणार नाही. चेंडू गोळीच्या वेगाने निघून चाललाय. आणखी 4 धावा धाव फलकावरती. आता थोडं टेन्शन जाणता राजा पिंपळोली टीमच्या कॅप्टन आणि खेळाडूंवर. क्रिकेट हा खेळ प्रेशर आणि मोमेंटमचा आहे. आता मोमेंटम खेचलाय मुकपे टीमनं आणि प्रेशर क्रिएट होतोय तो पिंपळोली टीमवर. भूषणनं मोमेंटम खेचला होता, प्रेशर क्रिएट केला होता मुकपे टीमवरती. आता उलटफेर झालाय. धावसंख्या झाले 25-25. लॉस ऑफ 2 विकेट. डावाला संपूर्णपणे सावरलंय मनोज कदमनं. सुभाषच्या विरोधात 2 चौकार आलेत. नेहमी इफेक्टिव्ह ठरणारा सुभाष आता मात्र मार खातोय. धीम्या गतीने फेकलेला हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडू. थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल ज्या पद्धतीने मनोज तुटून पडलाय. विकेट जर का गेल्या नसत्या तर कदाचित आणखी मोठ्या धावगतीने हा खेळाडू खेळला असता. पुनश्च बॅकफुटला जाऊन चेंडू कट करायचं होतं. वैभव थेर आमच्याकडे वळतायत याचा अर्थ हा वाईड चेंडू. आणखी एक धाव. गुणलेखक आहेत प्रशांत भोईर. खूप चांगली कामगिरी. रिव्हर्सच्या नादामध्ये मनोज कदमनं मात्र इथे दगाफटका केला आपल्या टीमच्या सोबत.
हा रिव्हर्स मात्र इथे जरूर महागडा ठरणार, कारण या फलंदाजाच्या बॅट मधून धावा येत होत्या. सुंठे वाचून खोकला गेला असंच मी म्हणेल पिंपलोली टीमचा, कारण जिथे विकेट घेण्यासाठी झगडावं लागत होतं, झगडावं नाही तर मात्र हा फलंदाज धावा कमावून देत होता, परंतु तोच फलंदाज एक चुकीचा फटका खेळण्यामध्ये बाद झालाय. आता जरूर कमबॅक करेल पिंपलोली टीम. टोटल धावसंख्या झाली ती आता 26. मी विनंती करतोय छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ आणि त्यांच्या विरोधात ममदापूर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. नेक्स्ट मॅच छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ अगेन्स्ट ममदापूर. न्यू बॅट्समन प्रवीण. धर्मेश कोळंबे यांच्याकडून पारितोषिक येते. सलग 2 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल मुक्पे टीमला. बॅटची कडा सुभाष सोनावले. कमबॅक नाही तर या मॅच मध्ये त्यानं आता शिरकाव करायला सुरुवात केली. 2 झटके देतोय मुक्पे टीमला. जो डाव सावरला होता फलंदाज मनोज कदमनं, तो डाव आता कोसळायला सुरुवात झाली की काय अशी प्रश्नचिन्ह मैदानावरती येत. 2 झटके मिळालेत. वैभव देखील परततोय, सॉरी प्रवीण मात्र परततोय. टीमची धावसंख्या आहे ती 26. 3 षटका अगदी तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अजूनही 2 षटक बाकी आहेत. या फलंदाजांनी खेळपट्टीवरती थांबायला हवं. सिंगल डबल स्ट्राइक रोटेशन करायला हवी. एखादा खराब चेंडू आला तर फटके मारायला हवेत. असे एक तंत्र वापरावं लागेल ते मुक्पे टीमला पिंपळोली संघाच्या विरोधात. खूप चांगला फटका. यावेळी चेंडू उडवलाय डीप स्वीपर कव्हर रिजन मध्ये. पंचांचा इशारा येतो. हा दर्जेदार षटकार. 3 ओव्हर कंप्लीट झाल्यात. धावफलकावरती धावा आहेत ते आता या षटकारानिशी 32 धावसंख्या झाले. 3 ओव्हर कंप्लीट. जरी पहिल्या षटकामध्ये 2च धावा आल्या असल्या तरी सुद्धा उर्वरित 2 षटकांमध्ये 30 धावा आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये रोशननं 14 आणि या षटकामध्ये सुभाषनं 16. सर्व आयोजक आणि सर्व मान्यवर मात्र या स्पर्धेचा आनंद लुटतायत. पुनश्च मी सूचित करतोय 2 कॅप्टनला. छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ आणि त्यांच्या विरोधात ममदापूर टीम दोन्ही कॅप्टन्सने मात्र नाणेफेकीसाठी यायचंय. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 32 धावसंख्या धावफलकावरती आहेत. पहिल्या मॅच मध्ये 77 धावा आम्ही पाहिल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये 38 धावसंख्येसाठी संघर्ष करावा लागला होता. 1 चेंडू 6 धावा असं समीकरण आलं होतं आणि आता तिसऱ्या मॅच मध्ये काही आणखी विपरीत घडताना दिसते. हा खरा क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक क्षणाला बदली होणारा हा खेळ आहे. तमनाथ टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतोय. ममदापूर टीमचा कॅप्टन आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. 2 ओव्हर बाकी आहेत. भूषण असेल गोलंदाजीसाठी. त्याच्या स्पेलचं हे दुसरं ओव्हर. भूषण समोर आहे तो कुणाल. 32 धावा झाल्यात. 12 चेंडू शिल्लक आहेत. किती धावा येणार मुक्पे टीमसाठी? जोरदार अपील. अवघी 1 धाव लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 33.
33 धावा झाल्यात. इथे खूप खराब चेंडू. पंच इशारा करतायत की हा नो चेंडू आहे. नो +1. रोशननं आतापर्यंत एक नो चेंडू फेकला होता. आता भूषण देखील नो चेंडू फेकतोय. हा एक्स्ट्राज निश्चित तुम्हाला त्रस्त करतील. 2 धावा मिळाल्या आणि हा चेंडू असेल तो मात्र फ्री हिटचा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 35 वरती 35. भूषण फ्री हिटचा चेंडू. फक्त चेंडूला उडवायचं होतं. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. लेग स्टंपचा गार्ड घेतलाय फलंदाजानं. शरीरापासून दूरवरून खेळण्याचा हा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने, परंतु हा फटका फसला. चेंडू आणि फळीचा कुठेही संपर्क झाला नाही. चेंडू मात्र जातोय डॉट. धावसंख्या 35 35. खूप चांगला चेंडू. इथे वैभवला स्ट्राईक हवी आहे. बरेचसे चेंडू बाकी आहेत. विकेट टाकायची कोणतीही गरज नव्हती. ही विकेट मात्र बहाल केले वैभवनं पिंपळोली टीमला. चला, तमनाट टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. मी ममदापूर टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. पस्तीस धावा झाल्यात. थोडं ताळमेळ कोऑर्डिनेशन मुकपेट टीम मध्ये आपल्याला कमी पाहायला मिळालं. क्रिकेट हा टीम वर्कचा खेळ आहे. एखाद्या खेळाडूनं कोणती मॅच जिंकता येत नाही, त्यासाठी 11च्या 11 खेळाडूंना मेहनत करावी लागते आणि ते थोडं कोऑर्डिनेशन कमी पाहायला मिळालं. सहज साध्या सोप्या विकेट दिल्या. आघाडीचे फलंदाज सहज बाद झाले. भूषण रनअप मध्ये चुकी थांबतोय, हे खूप गरजेचं असतं. प्रत्येक गोलंदाजाने एक गोष्ट लक्षात ठेवावी, जर का आपला रनअप चुकत असेल तर आपण पुन्हा एकदा आपल्या रनअप मार्किंग वरती जाऊन पुनश्च गोलंदाजीला सुरुवात करावी, कारण एखादा खराब चेंडू तुम्हाला मॅच पासून दूर नेऊ शकतो. धावसंख्या झाली 35-35. इथे फंबल आणि पंच इशारा करतायत की हा येतोय चौकार. पिंपळोली टीम देखील चुका करताना दिसते. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा दिल्या होत्या भूषणनं आणि जी पकड तयार केली होती आता ती पकड ढिली केली. चला, ममदापूर टीमचा कॅप्टन आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. भूषण अपील करतोय, परंतु लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट होता चेंडूचा. एक धाव जरूर मिळणार मुकपेट टीमला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले प्रशांत सांगतोय 40-40. आता खूप चांगली धावसंख्या धावफलकावरती झाले. मुकपेट टीमची विचार विनिमय चालू असेल की आता या धावसंख्या कशा रोखायच्या. एक षटक अजूनही बाकी आहे. किमान 10 ते 12 धावा जरी आल्या उर्वरित चेंडूंमध्ये तरी सुद्धा मुकपेट टीमसाठी जमेची बाब असेल अजय, कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2च धावा आल्या होत्या. (40-40). ममदापूर टीमचा कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी यायचं. तमनाट टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. चला, विलंब करू नका, लवकरात लवकर मॅचला स्पीडअप करा. 25 मिनिटांचा अवधी असेल तुमच्याकडे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, उदंड प्रतिसाद. आज कर्जत मधील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. इथे फेक मात्र चुकीची म्हणता येणार नाही, कारण ज्या दिशेनं चेंडू फेकला होता त्या दिशेनं वाऱ्याचा ओघ चालू होता. पंच मात्र कोणतीच अपील स्वीकारत नाहीये. इथे धावून काढल्या धावा त्या मात्र 3 आणि या 3 धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल मुकपेट टीमचं 43 वर.
चला दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेत. ममदापूर टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. मी विनंती करतो आयोजकांना की आपण नाणेफेकीचा कौल मात्र करून घ्यायचे. ममदापूर आणि तमनाथ. मी विनंती करेल आत्मारामजी घोडविंदे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय. नेक्स्ट मॅच छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ विरोधात ममदापूर. चला मुंबई इंडियन्स आणि CSK यामध्ये जी मॅच चालू आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. असं मला वाटते की येणारे जे महायुद्ध आहे या दोन टीमच्या फॅन्स मध्येच होईल. इतकी चर्चा व्हॉट्सअपला असते, सोशल मीडियाला असते, परंतु एक लक्षात ठेवा हे सर्व खेळाडू आपले आहेत. एखाद्या खेळाडूची स्तुती करताना दुसऱ्या खेळाडूला नावं ठेवू नका. हे सर्व भारत देशाचे खेळाडू IPL मध्ये खेळतायत आणि ते देशाचं प्रतिनिधित्व करणारे 2019 मध्ये. त्रेचाळीस धावसंख्या धावफलकावरती आहे. पहा मुंबई इंडियन्स विरुद्ध CSK म्हटल्यानंतर फॅन्स पण लगेच जागे झाले. लास्ट ओव्हर आहे. मुकपे टीम प्लस पॉइंट वरती असं मी म्हणेल कारण 6 चेंडू त्यांच्याकडे शिल्लक आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत 43. प्लस पॉइंट का? कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आल्या होत्या. बॅकफुटला जाऊन चेंडू कट करायचा होता. खूप चांगला चेंडू गोलंदाज केतन कडून. डॉट चेंडू. केतनला थांबवावं लागेल. धावा कमी द्याव्या लागतील. नाणेफेकीचा कौल देखील झालाय तमनाथ विरुद्ध ममदापूर टीम मध्ये. ममदापूर टीमने नाणेफेक जिंकले आणि त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत त्वरित पोहोचवा. फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होतोय. शॉट थर्डमॅनला झेल टिपण्यात यश मिळालं. लेफ्टी बॅट्समन सुधीर मात्र बाद होतोय. प्रशांत भोईरचं मी विशेष कौतुक करेल. ऋषिकेश अगदी 2 वर्ष आमच्या समेत जोडला होता गुणलेखकाच्या भूमिकेत. त्याचबरोबर प्रशांत यावर्षी जोडला जातोय. खूप चांगली कामगिरी आहे प्रशांतची. ममदापूर टीम आपला निर्णय लवकरात लवकर आयोजकांपर्यंत सुपूर्द करा. अतुल न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय. धावसंख्या 43. फर्स्ट मॅच जिंकली होती चिंचवली टीमनं. त्यानंतर नेक्स्ट मॅच जिंकली होती बीड टीमनं, यंगस्टार बीड. आणि आता तिसरी मॅच आपल्या समोर आहे आजच्या दुसऱ्या रात्रीतील. 43 धावा. केतन चांगली गोलंदाजी करतो. एकही धाव त्यानं दिलेली नाहीये. पिंपलोली टीमचे अगदी पाठीराखे या क्रीडांगणावरती गर्दी घेऊन टाकलेत. चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. थोडा फंबल. हातातून चेंडू निसटलाय. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय अतुल, परंतु इथे थांबवलंय त्याच्या सहकार्यानं. 2 धावा मात्र मिळणार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 45 वर. 45. मुंबई इंडियन्स आणि CSK असताना देखील संजय दादा इतकी गर्दी होते म्हणजे या स्पर्धेची क्रेज किती आहे. आपल्याला वाटलं यावर्षी क्रीडांगण बदलले आपण, थोडं काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, परंतु कुठेही ठेवा. जसं मी नेहमी म्हणतो या स्पर्धेला स्टेज नसला तरी चालेल, बेंच टाका तरी गर्दी तीच होईल. फक्त तुम्ही स्पर्धा ठेवा. हा चेंडू केतनचा. पाहूया पंच काय इशारा करतायत. हा वाडी चेंडू. अतिरिक्त धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 46 वर. ममदापूर टीमनं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फिल्डिंग सो तमनाथ टीमची बॅटिंग असेल पहिली. कॅप्टन तमनाथ टीमचा पहिली बॅटिंग आहे तुमची. कडा घेतली चेंडूची. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पहा. एकच धाव फक्त मिळते मुकपे टीमला. धावसंख्या झाली 47. चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, ते मात्र 2. या 2 चेंडूंवरती एखादा मोठा फटका मुकपे टीमला अगदी सुस्थितीत नेऊन ठेवू शकतो. टॉस जिंकलाय नेक्स्ट मॅचचा ममदापूर टीमने आणि त्यांनी फर्स्ट फिल्डिंग घेतले.
जोरदार प्रहार करण्याचा निश्चय होता, परंतु काहीच हाती मात्र आलं नाही. डॉट चेंडू मात्र फेकला जातोय. इथे सिंगल जरी घेतली अजय तरी सुद्धा मुकपे टीम साठी एक सिंगल नाही तर डबल ती रन तयार होईल, कारण चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. धावफलक स्थिरावलंय 47 वरती. पिंपळोली टीमने देखील बऱ्याचशा चुका केल्या. भूषणच्या पहिल्या षटकामध्ये जर का 2 विकेट आल्या नसत्या तर कदाचित धावांचा डोंगर आपण पाहिला असता, कारण पिंपळोली टीमने गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षण करताना बऱ्याचशा चुका केल्यात. त्या चुकांवरती पाणी का फिरलं गेलं याच्या मागचं कारण आहे मुकपे टीमने देखील विकेट गेल्या. दोन्ही टीम कडून चुका झाल्यात या फर्स्ट इनिंग मध्ये. धावसंख्या 47-47. कव्हरच्या दिशेने चेंडू उडवलाय स्वीपर कव्हरचा खेळाडू. चेंडू खाली मात्र येतोय. चेंडूची फेक होणार. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो असफल ठरतोय. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या झाली मुकपे टीमची 49 आणि आता 50 धावसंख्येची गरज आहे. 50 धावसंख्येची गरज आहे जाणता राजा पिंपळोली टीमला श्री गणेश मुकपे संघाच्या विरोधात. 30 चेंडू 50 धावांची गरज. मैदानावरती व्हॉलंटियर्सला विनंती करतोय की फक्के घेऊन जायचंय. व्हॉलंटियर्स आपण मैदानावरती त्वरित फक्के घेऊन जायचंय. 30 चेंडू 50 धावा जाणता राजा पिंपळोली टीम साठी. पुन्हा एकदा सर्व कॅप्टनला विनंती करतोय, काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, आपल्याला त्वरित मॅच कंप्लीट करायचे म्हणून 25 मिनिटांच्या अवधीमध्ये आपल्याला इनिंग कंप्लीट करायचे. एका दिशेनं सरळ रांगेमध्ये मात्र हे जाणता राजा पिंपळोली टीमचे सर्व खेळाडू डगआउटच्या दिशेने येतात. ही खरी कर्जतची शिस्त आहे, कर्जत क्रिकेटची. 2 ते 3 वर्षांमध्ये कर्जतचं क्रिकेटचं एक सुवर्ण युग आपण अनुभवतोय. सलग 9 रात्र कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये नाईट म्हणजे रजनी स्पर्धा चालू आहे. सलग 9 रात्र तरी सुद्धा प्रेक्षकांची तितकीच गर्दी. म्हणजे इतके क्रिकेट रसिक वेड आहेत क्रिकेटच्या बाबतीत. 30 चेंडू जाणता राजा पिंपळोली टीमला धावा करायचे 50. या 50 धावा कशा होतील? नेक्स्ट मॅच असेल, तमना टीमची बॅटिंग असेल, ममदापूर टीम फिल्डिंग करेल. 30 चेंडूंमध्ये 50 धावा कशा पद्धतीने होतील हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल अजय डायरे यांना. परंतु मी व्हॉलंटियर्सला विनंती करतोय त्वरित मैदानावरती फक्के घेऊन जा आणि मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल ते अजय डायरे यांना. तत्पूर्वी आपली रजा घेतो. आपण आनंद घेत राहा या स्पर्धेचा म्हणजे कर्जत टेनिस क्रिकेट वर्ल्ड कप 2019 एडिशन 7. हॅलो 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 हॅलो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण पाहतोय 3 एप्रिल 2019 वर्ल्ड कप ऑफ कर्जत टेनिस क्रिकेट. कर्जतचा विश्वचषक आपण पाहतोय आणि या विश्वचषकाच्या दुसऱ्या रात्रीमध्ये तिसऱ्या सामन्यामध्ये लढत आपण पाहतोय पिंपलोली वर्सेस मुगपे या 2 संघामध्ये. पहिलं सत्र आज आपण या तिसऱ्या मॅच मध्ये पाहतोय. पहिल्या 2 मॅचेस आणि या तिसऱ्या मॅचचं पहिलं सत्र. आज खरोखरच मैदानावरती तर खेळाडूंच्या माध्यमातून आपण तांडव पाहतोय, पण आज समालोचन क्षेत्रामध्ये सुद्धा त्रिशक्ती आपण पाहिली. एका बाजूला समीर सोमणे सर, संदीप बोराडे सर, त्यानंतर प्रवीण दुगाडे सर, या त्रिशक्तीने मात्र आज समालोचन क्षेत्रातून मी म्हणेल की तांडव केलाय. प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. कारण तुकाराम महाराजांनी उत्तम रीतीने बोललंय की शब्द तासावा, शब्द घासावा, शब्द तोलावा बोलण्यापूर्वी. आणि तीच येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 50 धावांची गरज आहे पिंपलोली संघाला. मॅचला स्टार्टअप होतंय
5 षटकांचा सामना आहे. 30 चेंडू, त्यामध्ये 50 धावा करायच्यात पिंपलोली संघाला. पहिली 2 षटके कंपल्सरी पॉवर प्लेची असतील. 12th मॅन दोन्ही संघांचे आपण पाहतोय आणि बक्षीस मात्र यायला सुरुवात झाली आहे. पिवनचं षटक, मॅचला स्टार्टिंग करायची अंपायर विलंब होतोय. येणारे 30 चेंडू जिंकण्यासाठी 50 धावांची गरज असेल जांताराजा पिंपलोली संघाला. काय होणार या मॅच मध्ये? तिसरी लढत आहे आणि पारितोषिक मात्र येत आहे चंदूदादा सोनवले याचकडून. चंदूदादा सोनवले याचकडून षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल या फलंदाजांसाठी. जांताराजा पिंपलोली संघ 50 धावसंख्येचं टार्गेट. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, ज्यामध्ये मात्र फिल्डिंग सजवली गेली आहे. मुगबे संघाची जालं तर विणलं गेलंय, त्या जाल्यामध्ये मात्र फलंदाज अडकणार की या 30 यार्ड सर्कलला भेदून मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये फटकेबाजी पाहायला मिळणार. मॅचला स्टार्टअप होतं गोलंदाजी मार्कवर आपण मुक्पे संघाकडून गोलंदाज पाहतोय भावेश. सलामीच्या भूमिकेत स्ट्रायकरला भूषण, नॉन स्ट्रायकरला रोशनला आपण पाहतोय. 50 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या 2 मॅचेस आपण पाहिल्या, 2 संघ विजयी झालेत आणि या तिसऱ्या मॅच मध्ये पहिली ओव्हर पहिला चेंडू. यावेळेस पहिला चेंडू गोलंदाज भावेश, वेगवान मारा करायचा आहे पण पंच आमच्याकडे फिरतायत. वैभव थेर मेनपंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय आणि पहिला चेंडू मात्र खराब चेंडूने सुरुवात केली आहे गोलंदाज भावेश याने. ज्या अतिरिक्त धावा आपल्याला रोखायच्या आहेत, कारण हे क्रीडांगण सुसज्ज असं आपण पाहतोय. फलंदाज गोलंदाज दोघांनाही पोषण. या मैदानाची इनफिल्ड आउटफिल्ड उत्तम रीतीने आखणी करण्यात आली आहे. जयशंकर क्रिकेट संघ चांदई यांच्या वतीने पुण्याच्या 22 तयार. या वेळेस बॅटची काढा घेतली आहे. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक, तिथे चेंडूला सोडलं जात आहे. चेंडू निघालाय, फिल्डअप तर झालाय. एक सिंगल मात्र स्कोर कार्ड वरती येणार. आणि काय आपण पाहतोय, क्रीडापटू ज्या पद्धतीने नवनवीन खेळाडू नवनवीन संघ बनत आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सहकार्य मात्र केलं जात आहे. आणि चंदूदादा सोनवले याचकडून तब्बल षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि जांताराजा पिंपलोली संघ इराद्याने आलाय. सलग समीर सोमणे सरांनी सांगितलं सलग 9वी रात्र आहे, जिथे मात्र कर्जत मध्ये रजनी स्पर्धा आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपण पाहतोय. पुण्याच्या 22 गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र रोशन बैठक शॉट, आणि बैठक शॉट साठी ओळखला जातो हा रोशन. तोच बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय पण ओळखावं लागेल, कारण 30 चेंडू आहेत, 50 धावा करायच्या आहेत. एकेरी दुहेरी म्हणजे निर्धाव चेंडू न खेळता अगदी सहजरित्या नाही म्हणता येणार, कारण जी गोलंदाजी आहे मुक्पे संघाची, वेगवान मारा करतोय हा गोलंदाज भावेश. यावेळेस स्टेप आउट केलाय, फटका लागला जातो पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक सिंगल मात्र स्कोर कार्ड वरती येते. हळूहळू धावा येत आहेत. एक स्वैर 2 सिंगल म्हणजे 3 चेंडू मध्ये 3 धावा जांताराजा पिंपलोली संघाच्या स्कोर कार्ड वरती लागल्यात. आजच्या या दुसऱ्या रात्रीमध्ये 8 संघ, आणि आजच्या संघाबद्दल जर बोलायला गेलं तर प्रत्येक संघाने मी म्हणेल की विजेतेपद म्हणजे डेच्या मॅचेस आपण पाहतोय, त्या डेच्या मॅचेस मध्ये प्रत्येक संघाच्या नावावरती विजेतेपद आहे. आणि या विश्वचषकाला जिंकण्यासाठी आजच्या या रात्रीमध्ये भिडतायत. पुण्याच्या पंच आमच्याकडे वळतायत. हा स्वैर चेंडू भावेच्या माध्यमातून फेकला जातोय. एकीकडे फलंदाज रोशन भूषण एकेका सिंगल ने खेळतायत आणि 2 स्वैर या गोलंदाजाकडून फेकले जात आहेत. स्कोर कार्ड मात्र 4. या वेळेस आता मात्र चेंडू हवेत आहे. फर्स्ट स्लिप मध्ये झेल इथे पकडला जातोय आणि महत्वाचा गडी गोल्डन विकेट जांताराजा पिंपलोली संघाची. भूषण मात्र बॅक टू द पवेलियन होतोय. धावसंख्या मात्र अवघी 4. 50 धावांचं टार्गेट. त्याच्या 50 धावांच्या टार्गेटला भलं मोठं डोंगर वाटत असेल, पण त्या डोंगराला जर हळूहळू मी म्हणेल की डोंगराला पोखरण्याचं काम उंदीर करत असो. हळूहळू सिंगल डबलने मात्र त्या विजयापर्यंत जावे लागेल. आणि जशी संधी मिळेल तशी मात्र त्या खराब चेंडूचं कन्व्हर्जन चौकार आणि षटकारामध्ये करावं लागेल. संयमी वृत्तीने पहिले 4 चेंडू तर आपण पाहिले.
4 धावा आणि 1 गडी बाद झालाय. पण P1 चं षटक आहे 38 सर्कल, म्हणजे इनफिल्ड मध्ये आपण पाहतोय 9 खेळाडू, इनसाइड द सर्कल पाहतोय आउटफिल्ड मध्ये 2च खेळाडू आणि ह्या ओपन स्पेस फ्री स्पेस मात्र या फलंदाजांना दिलं जात आहे. त्याचा फायदा घ्यायचा आहे पण विकेट सुद्धा मैदानावरती टिकवून ठेवायच्यात. ह्या वेळेस उत्तम रीतीने चेंडू फेकला तर चेंडू निघालाय ऑन साइडच्या दिशेने. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. एक सिंगल पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती येते. भूषण बाद झाल्यानंतर मात्र संकेतला लावलं गेलं वन डाऊनच्या भूमिकेत. या वेळेस आता मात्र चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या रिजन मध्ये हवेत चेंडू आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय संकेत. भूषण परतला त्यानंतर मात्र संकेत सुद्धा तंबू मध्ये परततोय आणि जाणता राजा पिंपलोली संघासाठी मात्र बक्षिसांची खैरात होते. चंदूदादा सोनावले त्याचबरोबर राजेश दादा हजारे याचकडून मात्र षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक लागलाय. म्हणजे एका बाजूने राजेश दादा हजारे तर दुसऱ्या बाजूने माझा चंदूदादा सोनावले पाठिंबा देत आहेत. 1 ओव्हर इथे संपुष्टात येते आणि स्कोर कार्ड वरती धावा मात्र 5, म्हणजे अजूनही येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 45 धावांची गरज असणार. आज आपण क्रिकेटला पाहतोय कर्जत टेनिस क्रिकेट ज्या पद्धतीने बहरलंय फुललंय, कारण भारत हा देश, भारत देशामध्ये मात्र राष्ट्रीय खेळाचं जर पाहायला गेलं तर हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. पण क्रिकेटची इतकी क्रेज, क्रिकेट सर्वत्र लोकप्रिय का आहे, का क्रिकेट खेळायला एवढी प्रसिद्धी आहे, याचं कारण आपण पाहतोय की प्रत्येक संघामध्ये 11 खेळाडू असतात. मैदान बॅट बॉल तेच असतं. पण क्रिकेट हा खेळ, क्रिकेटचे बरेच प्रकार आहेत. गार्डन क्रिकेट, गल्ली क्रिकेट आणि जशी जशी जागा तसे तसे जागेनुसार खेळाडू आणि त्यानुसार मात्र या क्रिकेटला, म्हणजे अगदी आपण बोलतो की घरामध्ये इनडोअर गेम, आउटडोअर गेम म्हणून क्रिकेटला ओळखलं जातं. पण अगदी घरामध्ये सुद्धा आपण पाहतो की ज्यावेळी मुलगा जन्माला येतो, ज्यावेळी तो चालायला शिकतो, सर्वप्रथम मात्र क्रिकेट बॅट आणि बॉल त्याच्या हातामध्ये दिलं जातं. इतका लोकप्रिय असा हा खेळ आहे क्रिकेट. येणाऱ्या 24 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावांची गरज असणार. पहिलं षटक त्यानंतर मात्र दुसरं P2चं हे षटक असेल. 3 खेळाडू आता आउटसाइड द सर्कल पाहायला मिळणार आणि गोलंदाजी मार्कवर येतो गोलंदाज भास्कर. स्ट्रायकरला आपण पाहतोय रोहन हा फलंदाज. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. या वेळेस आता मात्र रोहनने चेंडूला उडून तर दिलंय. क्षेत्ररक्षक तिथे येतोय आणि काय इथे मात्र झेल सोडला जातोय. संधी आली होती. रोहन आता मात्र फटकेबाजीला सुरुवात करतोय, कारण जी संयमाने जी धीराने फलंदाजी होत होती या पहिल्या ओव्हर मध्ये, कारण भूषण आणि संकेत 2 तर बाद झाले. आता मात्र रोहन आणि रोशन या दोघांना आता फटकेबाजी करावी लागेल. धावसंख्येला पुढे तर न्यायचं, पण 50 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि ही खेळपट्टी ना कोणा फलंदाजाच्या बाजूने ना कोणा गोलंदाजाच्या बाजूने, म्हणजे दोघांनाही समान स्थितीमध्ये अशी उत्तम रीतीने मात्र या खेळपट्टीची आखणी करण्यात आली आहे. जयशंकर क्रिकेट संघ चांदई आणि JK आणि RK चषक 2019 वर्ल्ड कप ऑफ कर्जत टेनिस क्रिकेट आपण पाहतोय. या वेळेस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने रोहनला बीट केलं जाते या गोलंदाजाकडून. भास्कर उत्तम रीतीने पहिल्या चेंडूवरती डब्बल दुहेरी धावा, त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू काढला जातोय आणि पारितोषिक चंदूदादा सोनावले त्याचबरोबर राजेश दादा हजारे षटकार हॅट्रिक साठी पारितोषिक लागलंय. पण अजूनही कोणताही चौकार किंवा कोणताही षटकार मात्र या फलंदाजांच्या बॅट मधून येताना दिसत नाहीये. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मॅच कडे लक्ष लागलंय. प्रेक्षणीय सामना आहे, लक्षणीय सामना आहे याच्या रात्रीतील. या वेळेस रोशनने विरकावून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून हा गगनचुंबी षटकार. मी म्हटलं की षटकार येत नाहीये आणि रोहनने ते उचलून धरलं आणि फेकून दिलं चेंडूला सीमारेषा बाहेर. हा खणखणीत, हा दणदणीत षटकार. धावसंख्या या षटकाराने आपण पाहतोय जाऊन पोहोचले ती 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि आज रोहनला ती कामगिरी करावी लागेल, कारण नेहमीच आपण पाहतो भूषण, रोशन, संकेत यावरती मदार असते. 2 तर परतलेत, पण रोहन आता मात्र फटकेबाजी करतोय. एक षटकार आलाय. गोलंदाज आपण पाहतोय भास्कर.
यावेळेस आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय पण चेंडू मात्र जमिनीवरती आदळला जातोय. एक क्विक इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र रनिंग बिटवीन सुद्धा राखली या फलंदाजांनी. मुखपे संघ आपण पाहिलं की पहिली ओव्हर पिंपलोली संघाकडून अवघ्या 2च धावा भूषणच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिले होते. 2 विकेट बाद झाले होते आणि तीच परिस्थिती आपण पाहिली की पहिल्या ओव्हरमध्ये पिंपलोली संघाचे 2 गडी बाद आणि 5 धावा स्कोर कार्ड वरती. विकेट तर बरोबरीमध्ये होत्या पण अवघ्या 3 धावांनी आगेकूच करत होता जर पहिल्या षटकाचा आपण विचार करायला गेलं तर. आणि या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा रोहनने ठोकून काढल्यात आणि 15 धावा पिंपलोली संघाच्या लागल्यात. अजूनही 35 धावांची गरज आहे या मॅच मध्ये आणि चेंडू पाहिले गेलं तर तब्बल 20. पिटूचं हे षटक. 5वा चेंडू असेल गोलंदाज भास्कर टू रोहन. यावेळेस 5वा चेंडू बॅटची कडा यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून फर्स्ट लिफ्टचा क्षेत्ररक्षक. अतोनात प्रयत्न तर झाले पण झेल मात्र सोडला जातोय. संयमी पावित्र्य घेतलाय फलंदाजांनी. रोशन आणि रोहन प्रत्येक चेंडूवरती मात्र प्रेक्षकांचं लक्ष आहे. मान्यवर सुद्धा आपण पाहतो व्यासपीठ सज्ज झालंय. बिग फाईट आहे आजच्या नाईट मधली पिंपलोली वर्सेस मुखपे. 5वा चेंडू इथे निर्धाव येतोय. गोलंदाज भास्कर आता मात्र कमबॅक करतोय. ऑन बोर्ड आपण पाहतोय 15 धावा जनता राजा पिंपलोली संघाच्या. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. यावेळेस फटका सुरेर काय स्क्वेअर लेग पण डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. या दरम्यान क्षेत्ररक्षक फील्ड अप करतात. थ्रो अप आलाय. तालमेल बिघडलं. इथे फलंदाज रोहन मात्र धावबाद होऊन मात्र तंबू मध्ये परततोय. दुसरी धाव अतिशय वेगाने पहिली धाव कंप्लीट केली असताना मात्र दुसऱ्या धाव्यासाठी थोडीशी चक्कर आता मात्र प्रेक्षकांना यायला सुरुवात होणार कारण तब्बल 3रा गडी जनता राजा पिंपलोली संघाचा तंबू मध्ये परततोय आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 16. 8ची सरासरी राखली आहे. अजूनही 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. आणि मित्रांनो क्रिकेटला म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन पण आज आपण पाहतोय नेहमी आपण उल्लेख करत असतो लेडीज अँड जेंटलमॅन. आज महिला सुद्धा पुरुषांच्या बरोबरीने त्या ताकदीने मात्र खेळत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा आपण पाहतोय भारतीय महिला क्रिकेट संघ कमालीची कामगिरी करतोय आणि सर्वांची इच्छा होती. आपण पाहिलं की एका बाजूला मिताली राज. त्याचबरोबर विनंती असेल प्रेक्षक मायबाप की ज्या रोडवरती गाड्या पार्क केल्यात विनंती असेल की सर्वांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर ज्या रोडवरती बाईक 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क केल्यात त्या कृपा करून पार्किंग मध्ये पार्क करायच्यात कारण रस्त्यावरती वाहनांची रेलचेल चालू आहे. तर मी म्हणले की रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचा अडथळा नकोय त्यामुळे ज्या गाड्या रोडवरती पार्क केल्यात त्या मात्र पार्किंग मध्ये पार्क करायच्यात. 2 ओव्हर जनता राजा पिंपलोली संघाची धावसंख्या 16. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज असणार कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. विलंब नकोय. त्वरित फिल्डिंग सजवून घ्यायची आहे मुखपे टीम्स. आणि मी म्हटलं की महिला क्रिकेट संघ मिताली राज दुसऱ्या बाजूला विराट कोहली आणि विचारलं तर दोघांचंही स्वप्न होतं की एकमेकांच्या विरोधात खेळायचं आणि तेच स्वप्न आता मात्र पूर्ण होणार आहे. महिला आणि पुरुष क्रिकेट संघ मी म्हणेल की आता एकत्रित खेळणार आहे. आपण जर पाहिलं गेलं तर सोशल मीडियावरती चॅलेंज ऍक्सेप्ट या मोहिमेअंतर्गत आता चर्चा सुरू आहे. एक व्हिडिओ चर्चेत आलाय आजच्या दिवसामध्ये की मिताली राज विराट कोहली दोन्ही एका संघामधून खेळणार आहेत म्हणजे मिक्स जेंडर मेल फिमेल मिक्स करून एकाच टीम मध्ये T20 मॅच मात्र रंगणार आहे. आणि सर्वांचं लक्ष लागलंय सोशल मीडियावरती. आजच्या दिवसामध्ये खूप व्हायरल होतो हा व्हिडिओ आणि त्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर मिताली राज, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, विराट कोहली सर्वच क्रिकेटरांच्या प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. पण या 3ऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. यावेळेस पहिला चेंडू पंचांकडे अपील केली जाते. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अगदी सहजरित्या चेंडू जातोय आणि मी म्हटलं की आज स्त्री शक्तीचं तांडव आपल्याला पाहायला मिळालंय. शब्दांचं जंगल आणि कॉमेंट्रीची दंगल आपल्याला पाहायला मिळाली. संदीप बोराडे सर कालच्या रात्रीमध्ये, आजच्या रात्रीमध्ये प्रवीण दुगाडे सर, त्याचबरोबर समीर सोमणे सर आणि मी स्वतः समालोचक अजय डायरे या मॅच मध्ये जोडलं गेलो. आणि जनता राजा पिंपलोली संघ 16 धावसंख्येवर चंदूदादा सोनावले, राजेशदादा हजारे बक्षिसं लावली जात आहेत. सुवर्ण संधी आहे आणि हा विश्वचषक
ज्या विश्वचषक खेळण्यासाठी 365 दिवस गुढीपाडव्याची वाट पाहावी लागते. यावेळेस स्टेप आउट केलाय फलंदाज. इथे मात्र बीट केलं जात आहे. पंचाकडे निश्चितच व्हाईटची मागणी केली जाते. आता मात्र रोशनला ओळखावं लागेल. गोलंदाज सुधीर इथे मात्र बॅक टू बॅक निर्धाव चेंडू फेकतोय. पण सामन्यामध्ये आता चित्र जे उभं राहिलंय, येणारे 16 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावा. प्रत्येक चेंडू मध्ये मात्र 2 धावा येणं गरजेचं असेल. या वेळेस फटका सुरेख आहे. पॉइंट रिजन. तिथे मात्र जीवनदान मिळालं जात आहे फलंदाज रोशन याला. 2 धावा इथे पुन्हा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि ही मी म्हटलं की सिंगल डबल म्हणजे एकेरी दुहेरीने मात्र धावफलकाला आकार द्यावा लागेल. अवघा पाहिलं गेलं तर रोहन उत्तम रीतीने फलंदाजी करत होता. रोहनने दुसऱ्या षटकाच्या 4 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या. पण अति घाई संकटात नेई आणि फलंदाज मात्र तंबूमध्ये जाई अशी अवस्था झाली आणि धावबाद होऊन रोहन मात्र तंबूमध्ये परतला. या वेळेला पुन्हा एकदा स्टेप आउट. रनआउटची संधी होती यष्टी रक्षकाला. ती संधी मात्र इथे मिस करतोय. पण निर्धाव चेंडू मात्र फेकला जातोय. 4 चेंडू झालेत गोलंदाज सुधीरचे. अवघ्या 2च धावा या ओव्हर मध्ये आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. या ओव्हर मध्ये कमबॅक केलंय गोलंदाजीतून सुधीर. उत्तम रीतीने चेंडू फेकी करतोय. 5वा चेंडू असेल गोलंदाजाचा. या वेळेस टायमिंग होतं. रोशन इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका खेळतोय. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आणि हे प्रेशर आहे. जितके निर्धाव चेंडू खेळले जाणार तितका प्रेशर मात्र फलंदाजावरती या पुढच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळणार. तर गोलंदाजाचा आत्मविश्वास मात्र इन्क्रीज व्हायला मदत होणार. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. स्कोर कार्ड वरती धावा पाहतो आपण 18 धावा. आक्रमकतेचा हा आकडा. आक्रमण करायचं होतं आणि शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव निघतोय. 3 ओव्हर इथे संपल्यात. स्कोर कार्ड वरती 18 चेंडूच्या समाप्तीनंतर जांताराजा पिंपलोली संघाची धावसंख्या 18. अजूनही 12 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असणार. कर्जतचा विश्वचषक RK अँड JK चषक 2019 पर्व 7व्या आपण पाहतोय. आणि खरोखरच कौतुक करेल जयशंकर क्रिकेट संघ चांदई. भव्य दिव्य मैदानाची निर्मिती झाली. त्यानंतर इतकी आखणी, व्यासपीठ, त्यानंतर सर्वांसाठी पार्किंगची व्यवस्था, खेळाडूंना वेलोवेली पाण्याची व्यवस्था, त्यानंतर प्रथमोपचाराची सोय, म्हणजे सर्व सुरक्षा सहित खेळाडूंना जी मेजवानीची पर्वणी दिले या RK आणि JK चषक 2019 मध्ये. त्याचबरोबर प्रेक्षकांची साथ. आज आपण पाहतोय इंडियन प्रीमियर लीग म्हणजे भारतातील सर्वाधिक मानाची स्पर्धा, जिच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष असतं, ती चालू आहे. पण तरीही त्या सामन्यांना बाजूला सारून या मैदानावरती आपला वेलात वेल काढून आपल्या संघाला, या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होत आहेत. त्यांचंही कौतुक असेल. आणि खरोखरच लोकशाही आपण पाहतो की लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरता करायची असते. ही लोकशाहीचं राज्य आपण पाहतोय. आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. 1932 ला येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 32 धावांची गरज असणार जांताराजा पिंपलोली संघाला. मोठे फटके आता खेळावे लागतील, कारण फटक्यांची गरज आहे या मॅच मध्ये. 16 धावांची सरासरी आता सध्या पाहतोय 2 ओव्हर मध्ये. शांत झालंय संपूर्ण मैदान. मी म्हणेल की स्तब्ध झालंय. या मॅच मध्ये चित्र होतं. जांताराजा पिंपलोली संघ 3 गडी तब्बल बाद झालेत, पण अजूनही रोशन आणि गणेश त्याच्या समवेत 12 चेंडू 32 धावांची गरज असणार. या वेळेस पहिला चेंडू. आता मात्र चेंडू हवेत आहे. डीप मिड विकेट. तिथे झेल पकडला जातोय. फलंदाजाचा शॉट उत्तम होता, शॉट सिलेक्शन उत्तम होतं, पण ताकद कमी पडली आणि झेल इथे मात्र देऊन 4था फलंदाज सुद्धा तंबूमध्ये परततोय. मॅचला आता मात्र टर्न मिळणार का? एक फलंदाज फटकेबाजी करावी लागेल. या मॅच मध्ये मात्र पिंपलोली संघाला आणायचं असेल तर मात्र कोणातरी एकाला ते आक्रमण स्वीकारावं लागेल. आणि ज्या धाव्यांवरती रोख लावलाय मुगबे संघाच्या गोलंदाजांनी, त्याला मात्र आता झुगडून द्यावं लागेल. व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित होत आहेत. सर्वच क्षेत्रातील मान्यवर. धकाधकीचं जीवन आहे, फास्ट आणि व्हास्ट लाईफ आहे. आणि या लाईफ मधून इतका वेळ या स्पर्धेसाठी देत आहेत.
त्यांचंही कौतुक असेल, सहर्ष स्वागत असेल तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक जे tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतात, त्यांचंही कौतुक. यावेळेस पुन्हा चेंडू हवेत आहे. आता मात्र यष्टी रक्षक चमकलाय आणि बॅक टू बॅक 2 विकेट बाद होत आहेत. पारितोषिक लागलं फलंदाजांसाठी संदीप सर, चंदूदादा सोनावले आणि राजेश दादा हजारे दोघांनीही तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय षटकार हॅट्रिक साठी. पण इथे मात्र गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या कदारवरती येऊन पोहोचलाय. भावेश हा गोलंदाज बॅक टू बॅक 2 विकेट बाद करतोय. आता मात्र येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असणार. आता मधल्या फलीकडे जबाबदारी आली आहे कारण संदीप आणि अजय ही जोडी, कारण 5 फलंदाज बाद झालेत. अर्धा संघ मात्र तंबूमध्ये गारद झालाय जांताराजा पिंपलोली संघाचा. यावेळेस अतिरिक्त उंची, उत्तम रीतीने चेंडू मानेच्या उंचीपर्यंत येतो आणि चेंडूला हुक करणं गरजेचं होतं. हुकच्या फटक्याचा वारंवार आम्ही उल्लेख करत असतो, पण मानेवरती आलेल्या त्या उंचीच्या जो चेंडू येत असतो त्याला मात्र हुकचा फटका खेळणं गरजेचं असतं. सँडी इथे मात्र निर्धाव चेंडू खेळतोय. चौथा चेंडू सँडीची सुद्धा दांडी गोल केली या गोलंदाज भावेशने. निर्धाव चेंडू आला. काय गोलंदाजी पाहतोय भावेशची. पहिलं षटक ज्या भावेशने हाताळलं होतं तब्बल 2 गडी बाद केले होते आणि या मॅच मध्ये सुद्धा या ओव्हर मध्ये तब्बल 3 गडी 1 निर्धाव चेंडू मध्ये विकेट हॅट्रिक जरी हुकली असली तरी मात्र गडी बाद केलेत. पण अजूनही मॅच शिल्लक आहे. जांताराचा पिंपलोली संघ येणारे चेंडू आता मात्र 8 जिंकण्यासाठी गरज आहे 32 धावांची. 8-32 पर बॉल 4 धावा आता मात्र येणं गरजेचं असेल, पण अजूनही होऊ शकेल. क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय 6 चेंडू मध्ये 40+ धावा आल्यात. यावेळेस सुभाष ची सुद्धा दांडी गोल केली आहे. एका मागोमाग एक फलंदाज. आज ज्या पिंपलोली संघाला आपण पाहिलंय या आधीच्या मॅचेस मध्ये, पण या क्षणाला मात्र मुगपे संघाच्या गोलंदाजाने आता मात्र अक्षरशः डांबून धरलाय आणि तब्बल पाहायला गेलं तर फलंदाज विकेट क्रमांक 7वा बाद होतोय. म्हणजे पहिला ऑल आउट आपण कालच्या दिवसामध्ये पाहिला संदीप सर. मार्केवाडी वर्सेस शेलू संघ. शेलू संघ इतकी तगडी फलंदाजी, साई मसणे असेल, कुमार पाटील, पण तरीही मार्केवाडी संघ, अंतरा 11 मार्केवाडी संघाने पहिला ऑल आउट या कर्जतच्या विश्वचषकामध्ये शेलू संघाला दिला आणि सध्या जांताराजा पिंपलोली संघ पाठलाग करते 50 धावसंख्येचा, जाऊन पोहोचला तो मात्र 32 वरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, मिड डाऊन ओव्हरच्या कदारवरती शेवटचा चेंडू आणि मिड डाऊन ओव्हर मात्र फेकली जाते भावेश या गोलंदाजाकडून. तब्बल 4 विकेट आणि मिड डाऊन षटक हा विक्रम नोंदवला गेला भावेशच्या नावावरती. कारण भावेश जाधव हा गोलंदाज 2 ओव्हर फेकलेत भावेशने आणि विकेट बाद केलं तब्बल 7 पैकी 6. विलंब नकोय मुकपे टीम. 6 चेंडूचा थरार पाहायचा आहे प्रेक्षकांना, मान्यवरांना. आणि यापुढची मॅच असेल, चौथा सामना आपल्याला पाहायला मिळणार तमनाथ वर्सेस ममदापूर. तर दोनही कॅप्टन्स आपण जो निर्णय घेतलाय त्या निर्णयासाठी रेडी टू प्ले राहायचे नेक्स्ट मॅच साठी. येणारे 6 चेंडू 32 धावांची गरज असणार. थोडीशी नाराजी पाहायला मिळते जांताराजा पिंपलोली संघाचे पाठीराखे, पण अजूनही स्थित आहेत. मान्यवरांनी बक्षीस लावलंय. प्रेक्षक अजूनही पाहता कारण 6 चेंडू 32 धावा होऊ शकतात. कारण टॉप टू बॉटम जांताराजा पिंपलोली संघाकडे फलंदाजी आहे. 2 वर्षामध्ये यशाचा आलेख इतका उंचावलाय की अव्वल दर्जाच्या संघामध्ये सध्या पिंपलोली संघ आपल्याला पाहायला मिळतो या कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. 6 चेंडू 32 धावांची गरज असणार. वैभव गोलंदाजी मार्कवर आहे. स्टार्ट करायचे. पहिलाच चेंडू. 6 चेंडू 32 ची गरज आहे. 6 चेंडू 32 ची गरज आहे आणि पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव फेकला जातोय. 5 चेंडू 32 धावा. आता मात्र आत्मविश्वास सुद्धा कमी दिसायला लागलाय कारण मॅच जवळ जवळ मुक्पे संघ आपलं वर्चस्व गाजवतोय.
4 चेंडूमध्ये 31 धावा करायच्या आहेत. काय होणार? मोहन सोनल. तिसरा चेंडू अंदाधुंद फटकेबाजी. आता मात्र फक्त औपचारिकता मॅच मध्ये शिल्लक दिसताना आपण पाहतो, कारण 3 चेंडू 31 धावा करायच्या आहेत. यावेळेस जोरदार अपील होते, आउटचा प्रयत्न आहे. एक धावी ते कंप्लीट केली जाते, पण आता मात्र सिंगल डबलने काहीही दोनच चेंडू शिल्लक आहेत. प्रवीण दुगाडे सर सुद्धा उपस्थित झालेत. यावेळेस गोलंदाज वैभव. पुन्हा निर्धाव चेंडू आणि या मॅचचं चित्र आता मात्र ओपन झालंय. मुगपे वर्सेस जांतराचा पिंपलोली. 50 धावसंख्येचं टार्गेट. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू सुद्धा गिरकी घेतली फलंदाजांनी. मॅच मात्र जिंकले मुगपे संघाने. या मॅचचा रिझल्ट आपल्याकडे येतोय. मुगपे संघ विजयी झालात, हार्दिक अभिनंदन असेल. त्याचबरोबर गोडगोड कौतुक असेल जांतराचा पिंपलोली संघ. कॉंग्रॅच्युलेशन मुगपे. मुगपे टीम त्वरित यायचंय. तमनाथ संघ तसंच ममदापूर संघ त्वरित आपण घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. आणि खेळाडूंना विनंती असेल की हस्तांदोलन करून मैदानाच्या बाहेर यायचंय, कारण ही शिस्त आहे. तुमची खेळी पाहण्यासाठी प्रेक्षक मायबाप येत असतो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, पण मी म्हणेल की तुमची शिस्त गरजेची आहे आणि ती शिस्त आपल्याला पाहायला मिळते या कर्जत. आणि या मॅचचा हिरो ठरतोय. बक्षिसं लावली होती या मॅच साठी पिंपलोली संघाचा भूषण भोईर. याच्यासाठी मात्र मोहनदादा सोनवले यांचं 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. तर भूषण भोईर व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबर मुगपे संघाचा गोलंदाज भावेश साठी सुद्धा पारितोषिक येत आहे. स्वराज ज्ञानेश्वर दिघे याचकडून तब्बल 400 रुपयाचं पारितोषिक. भूषण भोईर आणि भावेश दोघांनीही व्यासपीठावरती यायचंय. आणि या सामन्याचा हिरो मोहनदादा सोनवले याचकडून भूषण भोईर साठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक होतं. ते पारितोषिक भूषण भोईरला सुपूर्द केलं जात आहे. शुभेच्छा असतील जांतराचा पिंपलोली संघ या पुढच्या स्पर्धांसाठी. त्याचबरोबर या मॅचचा हिरो ठरलाय ज्याने मात्र तब्बल आपल्या 2 षटकामध्ये पाहिलं गेलं तर 1 मिडाऊन ओव्हर पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च करत गडी बाद केले तब्बल 6. त्या भावेशला मी आमंत्रित करतो की मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचंय. भावेश उपस्थित झाला, विनंती करतो.